पुणे महापालिकेच्या अनुषंगानं महाविकास आघाडीची काँग्रेस भवनामध्ये प्राथमिक बैठक पार पडलेली आहे। आपल्यासोबत माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे आहेत। दादा, महाविकास आघाडीची आज प्राथमिक बैठक पार पडलेली आहे। लवकरच आता महापालिकेच्या निवडणुका सुद्धा जाहीर होणार आहेत। कशा पद्धतीची काँग्रेसची रणनीती असणार आहे? आपल्याला कल्पना आहे की काँग्रेस पक्षाने महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एक समिती गठीत केलेली आहे इलेक्शनच्या माध्यमातून। आम्ही सर्व प्रमुख लोक काँग्रेस पक्षाने त्यात समितीमध्ये घेतलेत आणि त्या समितीचा प्रमुख म्हणून मला त्यांनी नेमणूक केली, सन्माननीय प्रदेशचे अध्यक्ष सकपाल साहेबांनी आणि बंटी पाटलांनी। त्या अनुषंगाने आम्ही सर्व प्रमुख नेते मंडळींना एकत्र घेऊन बसून आमचा जो एक नंबरचा शत्रू आहे BJP त्याला नस्तनाबूत करण्यासाठी समविचारी पक्षाला एकत्र घेऊन या इलेक्शनला सामोरं जायचं आहे। महाविकास आघाडी एक भक्कमपणे उभी करून ह्या भाजपचा आम्हाला पडाव करायचा आहे, त्या दृष्टिकोनातून आमची रणनीती असणार। दादा, कोणत्या मुद्द्यांवरती प्रामुख्यानं ही महापालिकेची निवडणूक असणार आहे? विकासाच्या मुद्द्यावर असणार आहे। आणि ह्या शहरामध्ये जो भ्रष्टाचार केला आहे भाजपने, विकासाच्या नावाने भ्रष्टाचार करून लोकांच्या टॅक्सरूपी पैशावरती डल्ला मारलेला आहे। आणि संपूर्ण पुणे शहरामध्ये आपल्याला माहिती आहे, पुणे शहर हे पहिलं विद्येचं माहेरघर, पेन्शनरचं पुणे होतं, परंतु आता पुणे हे आता आपल्याला कल्पना आहे ह्या भाजपने सत्तेच्या आणि पैशाच्या जीवावरती संपूर्ण धुमाकूळ घातलेला आहे। महानगरपालिकेची तिजोरी खाली केली, ज्या ठिकाणी कामाची आवश्यकता नाही त्या ठिकाणी कोट्यवधी रुपये टाकून चांगले झालेले रस्ते परत खोदाई करून अधिकारी, नगरसेवक, आमदार, मंत्री यांनी संपूर्ण भ्रष्टाचार केलेला आहे। तो एक भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे। पुणे शहर खड्ड्याचं शहर आहे, पुणे शहर गुन्हेगारी शहर झालेलं आहे, कोयता गँग म्हणून फेमस आहे, महिलावरचा अत्याचार आहे, महागाईचा आगडोंब आहे आणि संपूर्ण शहरामध्ये राज्यामध्ये एक सामाजिक ध्रुवीकरण या भाजपने जे पेरलेलं आहे आणि समाजामध्ये ते निर्माण करून जो धुमाकूळ घातलेला आहे, या सर्व गोष्टीवरती आम्ही या ठिकाणी लढा देणार आहेत। ज्या ज्या योजना होत्या त्या काँग्रेसच होत्या। काँग्रेसच्या काळामध्ये मेट्रो वगैरे सगळी मान्यता काँग्रेसच्या काळात झालेली, परंतु सत्ता आल्यावरती त्यांनी या ठिकाणी लोकांची दिशाभूल करून जो भ्रष्टाचार केला आहे महानगरपालिकेमध्ये तो सर्व आम्ही रस्त्यावरती आणणार आहे। दादा, त्यावेळेस काँग्रेस पक्ष राज्यात मजबूत होता। जर पाहिलं तर अनेक नेते पक्षातून बाहेर पडलेले आहेत। आता महापालिकेच्या निवडणुका आहेत, तुम्ही पुण्यातले अत्यंत महत्त्वाचे नेते आहात। किती काँग्रेस पक्षाला किती जागा मिळाव्यात या निवडणुकीमध्ये महापालिकेच्या असं वाटतं? आम्ही सर्व एकत्र येऊन सर्व कार्यकर्त्यांना, निष्ठावंत कार्यकर्ते बंधू भगिनींना एकत्र घेऊन आम्ही या भाजपच्या विरुद्ध समविचारी पक्षाला घेऊन महाविकास आघाडी म्हणून जर आम्ही एकत्र लढलो तर महानगरपालिकेमध्ये आमची बहुसंख्याने नगरसेवक निवडून येतील आणि आमची सत्ता पण येऊ शकते। इतकी मोठी ताकद महाविकास आघाडीमध्ये आहे आणि इतका लोकांना त्रास झाला आहे भाजपचा, या जातीवादीमुळं, धर्मांध शक्तीच्या विचारामुळं, या भ्रष्टाचारामुळं, बेरोजगारीमुळं लोकांचा विश्वासघात केला। ह्या सर्व गोष्टी लोकांपुढं आम्ही मांडणार आहे आणि लोक आता वाट पावले की आता काँग्रेसकडं आणि महाविकास आघाडीकडे लोकांचा कल झुकलेला आहे। त्यामुळं ह्या महानगरपालिकेमध्ये आम्ही ताकदीने उतरणार आहोत, याच्याबद्दल शंका नाही। दादा, तुम्ही समविचारी पक्ष म्हणतायत, कोणत्या पक्षासोबत? म्हणजे वंचितसोबत काही चर्चा वगैरे होणार आहे का? घेणार ना, वंचित असेल, कुणी असेल, समविचारी जो भाजपच्या विरुद्ध आहेत त्या सर्व पक्षाला घेऊन आम्ही करणार आहे। आमच्या हायकमांडला विचारून आम्ही हे सर्व आघाडीमध्ये समविचारी पक्षाला घेणार आहे। दादा, मनसेबाबत सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे। काल पुण्यामध्ये शिवसेना ठाकरे गट असेल आणि मनसेचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांच्यामध्ये बैठक झालेली आहे। काँग्रेस पक्षाला वाटतं मनसेनी या निवडणुकीमध्ये तुमच्यासोबत असावं? आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेईन त्या निर्णयाप्रमाणे आम्ही ह्या ठिकाणी वागू। अर्थात हे होते काँग्रेसचे नेते माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे। जर पाहिलं तर आत्ताच महाविकास आघाडीची एक महत्त्वाची बैठक काँग्रेस भवन पुणे या ठिकाणी पार पडलेली आहे आणि या बाबतीमध्ये आम्ही सर्व समविचारी पक्षांना सोबत घेऊन निवडणुकीला पुढे जाणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे।
तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.